नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पंचायत राज व्यवस्था यावर 30 प्रश्न बघणार आहोत, जे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत। येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये हे प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे। तर चला आजचा पहिला प्रश्न, जगातील पहिली महानगरपालिका कोणती? तर लंडन ही जगातील पहिली महानगरपालिका होय। पुढील प्रश्न, भारतातील पहिली महानगरपालिका कोणती? तर मद्रास ही भारतातील पहिली महानगरपालिका होय। पुढील प्रश्न, ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? तर ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष हे तहसीलदार असतात। पुढील प्रश्न, द्विस्तरीय पंचायत राज स्वीकारणारे राज्य कोणते? तर कर्नाटक हे द्विस्तरीय पंचायत राज स्वीकारणारे राज्य होय। 1978 मध्ये कर्नाटकने द्विस्तरीय पंचायत राज स्वीकारलेली आहे। पुढील प्रश्न, त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारणारे राज्य कोणते? तर त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारणारे राजस्थान, आंध्र प्रदेश, आसाम, तामिळनाडू आणि महाराष्ट्र हे राज्य होय। तसेच राजस्थान हे पहिले तर आंध्र प्रदेश हे दुसरे त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारणारे राज्य होय। पुढील प्रश्न, वसंतराव नाईक समितीची स्थापना कधी करण्यात आली? तर वसंतराव नाईक समितीची स्थापना ही 1960 मध्ये करण्यात आलेली होती। तर वसंतराव नाईक समितीविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ। वसंतराव नाईक समितीचे सचिव हे PD साळवी हे होते। या समितीचा उद्देश हा बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रातील पंचायत राज स्थापन करणे हा होता। तसेच या समितीमध्ये एकूण शिफारसी या 226 होत्या। तसेच या समितीचा अहवाल हा 15 मार्च 1961 मध्ये सादर करण्यात आलेला होता। पुढील प्रश्न, महाराष्ट्र जिल्हा अधिनियम आणि पंचायत समिती कायदा कधी करण्यात आला? तर 1961 मध्ये महाराष्ट्र जिल्हा अधिनियम आणि पंचायत समिती कायदा करण्यात आलेला होता। पुढील प्रश्न, वसंतराव नाईक समितीने आपला अहवाल कधी सादर केला? तर 15 मार्च 1961 मध्ये वसंतराव नाईक समितीने आपला अहवाल सादर केलेला होता। पुढील प्रश्न, ग्रामसभेचे अध्यक्ष कोण असतात? तर सरपंच हे ग्रामसभेचे अध्यक्ष असतात। पुढील प्रश्न, पंचायत राज व्यवस्था सर्वप्रथम कुठे सुरू झाली? तर पंचायत राज व्यवस्था सर्वप्रथम राजस्थानमध्ये सुरू करण्यात आलेली होती। पुढील प्रश्न, राजस्थानमधील नागौर या ठिकाणी पंचायत राज व्यवस्था ही सुरू करण्यात आलेली होती। पुढील प्रश्न, पंचायत राज कायदा कधी संमत झाला? तर 2 सप्टेंबर 1959 मध्ये पंचायत राज कायदा संमत करण्यात आलेला होता। पुढील प्रश्न, बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली? तर 26 जानेवारी 1957 मध्ये बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक केलेली होती। या समितीविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ। या समितीचे अध्यक्ष बलवंतराय मेहता हे होते। या समितीमध्ये 3 सदस्य होते, ठाकूर फुलसिंग, DP सिंग आणि BG राव हे 3 सदस्य बलवंतराय मेहता समितीमध्ये होते। तसेच बलवंतराय मेहता समितीचा अहवाल हा 24 नोव्हेंबर 1957 मध्ये देण्यात आलेला होता। पुढील प्रश्न, भारत देशाचे पहिले नागरिक कोण असतात? तर राष्ट्रपती हे भारत देशाचे पहिले नागरिक असतात। पुढील प्रश्न, महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहेत? तर वसंतराव नाईक हे महाराष्ट्र पंचायत राजचे जनक होय। पुढील प्रश्न, पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत? तर पंचायत राज व्यवस्थेत एकूण 3 स्तर आहेत। ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असे 3 स्तर हे पंचायत राज व्यवस्थेत आहेत। पुढील प्रश्न, कोणत्या संस्थांना लोकशाहीचा पाळणा म्हणून ओळखतात? तर स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाहीचा पाळणा म्हणून ओळखतात। पुढील प्रश्न, ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे? तर ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान 21 वर्ष वय हे आहे। पुढील प्रश्न, गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलीतील किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो? तर 30% वाटा हा ग्रामपंचायतीला मिळतो।
पुढील प्रश्न, ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? तर महसूल आयुक्ताकडे ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार आहेत. पुढील प्रश्न, भारतात महिलांसाठी रिकामी जागामध्ये जागा राखीव आहेत. तर पंचायत राज संस्थांमध्ये महिलांसाठी जागा राखीव आहेत. पुढील प्रश्न, राज्यासाठी विकास आयुक्त म्हणून कोणाला ओळखले जाते? तर विकास आयुक्त म्हणून मुख्य सचिव यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न, बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था रिकामी जागा स्तरीय आहे. तर ती त्रिस्तरीय आहे, म्हणजेच 3. बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केली पंचायत राज व्यवस्था ही त्रिस्तरीय आहे. पुढील प्रश्न, पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख हा गट विकास अधिकारी असतो. पुढील प्रश्न, एका वर्षात जिल्हा परिषदेच्या किमान किती सर्वसाधारण सभा होणे अपेक्षित आहे? तर एका वर्षात जिल्हा परिषदेच्या किमान 4 सभा होणे अपेक्षित आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतिबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती? तर महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतिबंध निश्चित करण्यासाठी वसंतराव नाईक समिती ही नेमली होती. पुढील प्रश्न, ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात? तर ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 17 सभासद असू शकतात. पुढील प्रश्न, सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव हे विस्तार अधिकारी असतात. पुढील प्रश्न, ग्रामसभेचे सदस्य कोण असतात? तर ग्रामसभेचे सदस्य हे गावातील नोंदणी झालेले मतदार असतात. पुढील प्रश्न, तकाई अथवा तगाई काय आहे? तर तकाई अथवा तगाई म्हणजेच कृषी कर्ज देणाऱ्या संस्था होय. पुढील प्रश्न, राष्ट्रीय पंचायत राज दिवस कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय पंचायत राज दिवस हा 24 एप्रिल रोजी साजरा केला जातो. तर अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण पंचायत राज याविषयी थोडक्यात काही प्रश्न पाहिलेले आहे, जे अतिशय महत्त्वाचे आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.